काल रात्री कबीरच्या वैयक्तिक लॅपटॉपवर आलेल्या त्या तांत्रिक सुरक्षेच्या संदेशामुळे कबीरची संपूर्ण रात्र अत्यंत अस्वस्थतेत, तीव्र चिंतेत आणि भयंकर धाकधुकीत गेली होती. त्याच्या वैयक्तिक क्लाउड फोल्डरमधील काव्य, पोएट्री ड्राफ्ट्समध्ये आणि अनायासोबत ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर झालेले सर्व खासगी संभाषण सकाळी 9 वाजता कंपनीच्या मुख्य संगणक जाळ्याशी आपोआप जोडले जाणार होते. कबीरच्या दृष्टीने हा त्यांच्या संपूर्ण कॉर्पोरेट कारकिर्दीतील आणि आयुष्यातील सर्वात मोठा धोका होता. त्याला वाटत होतं की जर अनायाला आणि कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना हे कळलं की या नामांकित कंपनीचा अत्यंत कडक, शिस्तप्रिय, करारी आणि स्वतःच्या इगोला जपणारा व्यवस्थापकीय संचालक कबीर राजाध्यक्षच तो ऑनलाईन विश्वातील हळवा, संवेदनशील कवी काव्य आहे, तर त्याचा आजवरचा सर्व रुबाब आणि प्रतिष्ठा एका क्षणामध्ये धुळीला मिळेल. पण कबीरला या गोष्टीची पुसटशीही कल्पना नव्हती की अनायाला या सत्याचा उलगडा आधीच झालेला आहे. अनाया कबीरच्या या बालसुलभ धडपडीची, त्याच्या आतल्या आत जळणाऱ्या मत्सराची आणि त्याच्या संकोची स्वभावाची मनापासून गंमत अनुभवत होती. कबीर मात्र स्वतःचे हे गुपित जपण्यासाठी जीवाचा आकांत करत होता. सकाळी 6:30 वाजेची वेळ असेल. मुंबईच्या रस्त्यांवर अजूनही सकाळच्या धुक्याची हलकी ओलसर चादर पसरलेली होती. हवेमध्ये काल रात्रीच्या पावसाचा मंद ओला गारठा शिल्लक होता. कबीरने आपली काळी आलिशान गाडी ऑफिसच्या इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आणून उभी केली. नेहमी अत्यंत टापटीप आणि औपचारिक थ्री-पीस सूटमध्ये दिसणारा कबीर आज भलत्याच घाईमध्ये होता. गळ्यातला टाय थोडा सैल झालेला, कपाळावर अस्वस्थतेने आलेला घाम आणि चष्म्याच्या मागून चमकणारी भीती घेऊन कबीर धावतच इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये शिरला. सुरक्षा रक्षक कबीरला इतक्या भल्या पहाटे आलेला पाहून प्रचंड चकित झाला. तो घाईघाईने उभा राहिला आणि त्याने आपली टोपी नीट केली. "साहेब, आज इतक्या लवकर? काही तातडीचे काम आहे का सर?" सुरक्षा रक्षकाने आदराने विचारले. "राजू, मुख्य सर्व्हर रूमची इमर्जन्सी चावी कुठे आहे? मला आत्ताच्या आता तिथे जाणे अत्यंत गरजेचे आहे." कबीरचा आवाज धापा टाकल्यामुळे नेहमीपेक्षा जड आणि गंभीर वाटत होता. "सर, मुख्य चावी तर संगणक विभागाच्या प्रमुखाकडे असते. ते 8:30 वाजेपर्यंत पोहोचतील." सुरक्षा रक्षकाने अत्यंत साधेपणाने उत्तर दिले. कबीरच्या मनामध्ये धोक्याची घंटा वाजू लागली. जर 8:30 वाजेपर्यंत थांबलो तर 9 वाजता होणारे ते स्वयंचलित जोडणीचे काम रोखणे अशक्य होऊन बसेल. कबीरने स्वतःच्या कडक आवाजाचा वापर करत सुरक्षा रक्षकाला तातडीने दुसरी चावी शोधायला सांगितली. सुरक्षा रक्षकाने घाबरून बाजूच्या कपाटातून आपत्कालीन चावी काढली आणि ती कबीरच्या हातामध्ये दिली. कबीरने ती चावी घेतली. 5व्या मजल्यावर पोहोचताच कबीरने लांब पावले टाकत सर्व्हर रूमचा मुख्य दरवाजा उघडला. आतमध्ये संगणक यंत्रणेचा थंड हवेचा जोर आणि वेगवेगळ्या उपकरणांवर लुकलुकणारे लहान लहान दिवे दिसत होते. कबीरने आपला लॅपटॉप मुख्य जाळ्याशी जोडला आणि माहिती नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू केले. परंतु संगणकीय यंत्रणेमध्ये झालेला तो बिघाड इतका गुंतागुंतीचा होता की पडद्यावर उलट वेळ मोजणी सुरू झाली होती. शेवटचा 1 तास आणि 15 मिनिटे शिल्लक असल्याचे दिसत होते. कबीरच्या कपाळावरून घामाचे थेंब गळगळत होते. स्थानिक पातळीवरून हे कोडिंग थांबवणे कठीण होते. सर्व्हरचे काम थांबवण्यासाठी मुख्य वीज पुरवठाच खंडित करणे हाच एकमेव मार्ग त्याच्यासमोर शिल्लक राहिला होता. दुसऱ्या बाजूला अनया नेहमीपेक्षा खूप आधी, म्हणजे सकाळी ठीक 8:30 वाजता ऑफिसमध्ये दाखल झाली. काल लोणावळ्याच्या निसर्गरम्य घाटामध्ये टपरीवर चहा पिताना कबीरने दिलेला तो हळवा स्पर्श, गाडीमध्ये अचानक वाजलेली ती ओळखीची कविता आणि रात्री काव्य बनवून त्याने पाठवलेला तो संशय वाढवणारा संदेश, या सर्व गोष्टी आठवून अनया आज कबीरच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहण्यासाठी अतिशय उत्सुक होती. तिने आज पिवळ्या रंगाची सुरेख कुर्ती परिधान केली होती, ज्यावर पांढऱ्या दोऱ्याची अत्यंत नाजूक नक्षी काढलेली होती. अनया 5व्या मजल्यावर आली. त्यावेळी ऑफिसच्या मुख्य दालनात अजून एकही कर्मचारी आला नव्हता. सर्वत्र शांतता होती. माझे खडूस सर अजून आले नसावेत. आज त्यांच्या टेबलावर नवीन डिझाईन्स ठेवून त्यांची प्रतिक्रिया पाहावी, असा विचार करत अनया कबीरच्या मुख्य केबिनच्या दिशेने गेली. तिने केबिनचा काचेचा जड दरवाजा ढकलला. केबिनमध्ये कबीर नव्हता, परंतु त्याच्या मुख्य संगणकाचा पडदा सुरू होता. अनया कुतूहलाने टेबलापाशी गेली. संगणकाच्या पडद्यावर चालू असलेली ती प्रक्रिया पाहून तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव क्षणामध्ये बदलले. तिथे स्पष्ट अक्षरामध्ये लिहिले होते की काव्य या नावाने जतन केलेल्या कविता आणि खाजगी संदेश थोड्याच वेळामध्ये संपूर्ण कंपनीच्या जाळ्यावर प्रदर्शित होणार होते. अनयाच्या डोक्यामध्ये क्षणातच सर्व चित्र स्पष्ट झाले. तिने चेहऱ्यावर हात ठेवला. कबीर रात्री आणि सकाळी इतका अस्वस्थ का होता याचे रहस्य तिला उमजले. "कबीर सर, स्वतःचे हे गुपित लपवण्यासाठी तुम्ही एवढी धावपळ करत आहात?" अनयाला कबीरच्या या भाबड्या प्रयत्नांचे खूप कौतुक वाटले आणि त्याच्याबद्दलच्या प्रेमाची भावना तिच्या मनामध्ये आणखीनच वाढली. इतक्यात संगणकाच्या पडद्यावरची वेळ संपत आली. शेवटचे काही सेकंद शिल्लक राहिले होते.
नेमक्या त्याच क्षणी कबीर सर्व्हर रूममधून धावत घामेघूम झालेल्या अवस्थेमध्ये केबिनच्या दारापाशी पोहोचला. त्याने पाहिलं की अनया थेट त्याच्या संगणकासमोर उभी आहे आणि काही सेकंदातच सर्व काही उघडकीस येणार आहे. कबीरच्या काळजाचा ठोका चुकला. त्याने कसलाही विचार न करता भिंतीवर असलेल्या आपत्कालीन वीज बंद करण्याचा मुख्य बटनकडे झेप घेतली आणि तो मोठा लिव्हर पूर्ण ताकदीने खाली ओढला. आणि त्याच क्षणी संपूर्ण मजल्याची संगणकांची आणि दिव्यांची वीज पूर्णपणे खंडित झाली. केबिनमध्ये अत्यंत दाट अंधार पसरला. संगणकाचे पडदे बंद झाले आणि ते रहस्य उघड होण्याचा धोका टळला गेला. कबीरने अंधारातच भिंतीला टेकून सुटकेचा दीर्घ श्वास घेतला. पण या अचानक झालेल्या अंधारामुळे अनया प्रचंड घाबरली. तिने अंधारातच मागे सरकण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचा पाय तिच्या पटियाला ड्रेसमध्ये अडकला आणि तिचा तोल गेला. कबीरने अंधारातच तिची हालचाल ओळखली. अनयाला खाली पडण्यापासून वाचवण्यासाठी कबीरने अंधारातच पुढे होऊन तिला स्वतःच्या बाहूंमध्ये घट्ट पकडले. तोल सावरताना आल्यामुळे कबीर मागे असलेल्या मऊ सोफ्यावर टेकून बसला आणि अनया पूर्णपणे त्याच्या छातीशी बिलगून त्याच्या मांडीवर आली. एसी बंद झाल्यामुळे वातावरणामध्ये हलका उकाडा निर्माण होत होता, पण त्या दाट अंधारामध्ये त्या एकांत केबिनमध्ये दोघेही एकमेकांच्या अत्यंत जवळ आले होते. अनयाने दोन्ही हात कबीरच्या ऑलिव्ह ग्रीन शर्टच्या कॉलरजवळ घट्ट धरलेले होते. कबीरच्या छातीची वेगाने चाललेली धडधड अनयाला स्पष्ट जाणवत होती. कबीरचा एक भक्कम हात अनयाच्या पाठीला आधार देत होता, तर दुसरा हात तिच्या नाजूक कमरेभोवती वेढलेला होता. कबीरच्या उष्ण श्वासांचा स्पर्श अनयाच्या मानेवर आणि गालांवर होता. अंधारामध्ये अनयाची ओढणी थोडी बाजूला झाली आणि तिचे केस कबीरच्या चेहऱ्यावर पसरले गेले. कबीरने हळूच तिची केसांची बट बाजूला सरकवली. त्याच्या हाताचा थरथरणारा स्पर्श अनयाच्या गालाला लागला. अनया, तुम्ही ठीक आहात ना? दुखापत तर झाली नाही ना? कबीरचा आवाज अत्यंत जड, मऊ आणि थरथरणारा होता. दोघांचे चेहरे एकमेकांपासून केवळ काही अंतरावरच होते. अनयाने कबीरच्या शर्टावर आपली पकड अधिकच घट्ट केली. तिने अत्यंत हळव्या आणि लाजरीक आवाजामध्ये म्हटले, सर, मला या अंधाराची खूप भीती वाटते आहे. मला सोडू नका. कबीरने तिचा संकोच ओळखून तिच्या पाठीवरचा हात आणखीन थोडा घट्ट केला. मी सोबत आहे अनया, घाबरायचे काहीही कारण नाही. असे म्हणत कबीरने अत्यंत उबदारपणे तिच्या केसावरून हात फिरवला. अनयाच्या ओठांवर अंधारात एक गोड हास्य उमटले. तिने आपले डोके कबीरच्या रुंद छातीवर टेकवले. कबीरच्या शरीराचा तो विशिष्ट सुवासिक दरवळ आणि त्याच्या हृदयाची वेगाने चाललेली धडधड अनयाला एका वेगळ्याच आनंदाची अनुभूती देत होती. कबीरने तिच्या मऊ केसांचा वास घेतला. त्याला वाटत होतं की याच क्षणी स्वतःची खरी ओळख उघड करावी आणि मनातील भावना व्यक्त कराव्यात, परंतु त्याचा संकोच आणि इगो पुन्हा एकदा त्याच्या आड येत होता. अंधारामध्ये बसलेले असताना अनयाने मुद्दाम हळूच कबीरच्या कानाजवळ झुकून विचारले, सर, तुमचे हृदय एवढे वेगाने का धडधडते आहे? तुम्हाला ही अंधाराची भीती वाटते का? कबीर संकोचला. त्याने घसा साफ केला. नाही अनया, नाही, मी धावत आल्यामुळे श्वास वेगाने चालला आहे, बाकी काही नाही. हो का सर? पण मला वाटते की या धडधडीमागे दुसरंच काहीतरी कारण आहे. अनया अंधारातच गालातल्या गालामध्ये हसली. नेमक्या याचवेळी केबिन बाहेरून विहानच्या बोलण्याचा आवाज आला. विहान आपल्या मोबाईलची टॉर्च चालू करून केबिनमध्ये दाखल झाला. अरे देवा, अचानक वीज कशी गेली? असे म्हणत विहानने मोबाईलचा प्रकाश केबिनच्या आतमध्ये फेकला. मोबाईलच्या त्या प्रखर प्रकाशामध्ये विहानला काय दिसले? कबीर सोफ्यावर बसलेला होता आणि अनया त्याच्या अंगावर त्याच्या छातीशी घट्ट बिलगून बसलेली होती. दोघांचे चेहरे एकमेकांच्या अत्यंत जवळ होते. हे दृश्य पाहून विहान क्षणभर थिजूनच गेला. प्रकाशाचा झोत पडताच कबीर आणि अनया तातडीने एकमेकांपासून दूर सरकले. कबीरने घाईघाईने उभे राहून आपला शर्ट नीट केला आणि चष्मा सावरत घसा साफ केला. अनयाने आपली कुर्ती नीट केली. तिच्या गालांवर लाजेची एक लाल छटा स्पष्ट दिसत होती, तरीही तिच्या डोळ्यांमध्ये एक मिश्किल आनंद होता. विहानने टॉर्चचा प्रकाश दोघांच्या चेहऱ्यावर धरला आणि तो खट्याळपणे हसला. कबीर, वीज गेल्यामुळे तू अनयाला असा आधार देत होतास तर? मला वाटले होते की कबीर राज्याध्यक्ष फक्त कामात कडक आहेत, पण इथे तर वेगळाच प्रकार पाहायला मिळतोय. विहान, फालतू बोलू नकोस. कबीर रागाने लाल होऊन म्हणाला. मुख्य सर्व्हरमध्ये काही तांत्रिक अडचण निर्माण झाली होती, म्हणून मी वीज बंद केली. तू जाऊन तंत्रज्ञांना तातडीने बोलावून घे. विहानने हसून मान हलवली. हो सर, नक्कीच. मी नक्कीच तंत्रज्ञानांना बोलवतो. तुम्ही तुमचे काम सुरू ठेवा. असे म्हणत विहान केबिन बाहेर पडला. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सर्व्हरची अडचण दूर झाली आणि वीज पूर्ववत झाली. एसी पुन्हा सुरू झाला आणि दिवांचा प्रकाश केबिनमध्ये पसरला. कबीरने अत्यंत कौशल्याने आपल्या सर्व वैयक्तिक फाईल्स कायमच्या सुरक्षित आणि एन्क्रिप्ट करून टाकल्या. त्यामुळे त्याची खरी ओळख उघड होण्याचा धोका पूर्णपणे टळला होता. दुपारी लंच टाईम दरम्यान एक अत्यंत मजेदार प्रसंग घडला. अनया आणि विहान एकत्र बसून जेवत होते. कबीर आपल्या केबिनच्या काचेतून दोघांकडे पाहत होता.
अनयाने मुद्दाम विहानला स्वतःच्या डब्यातील भाजी भरवली आणि हे पाहताच कबीरचा पारा चढला. कबीरने लगेच शिपायाला बोलावून अनयाला केबिनमध्ये नवीन फाईल्सवर सही करण्यासाठी बोलावून घेतले. अनया केबिनमध्ये आल्यावर कबीरने अत्यंत गंभीर चेहरा केला. अनया, ऑफिस हे जेवणाचे किंवा एकमेकांना भरवण्याचे ठिकाण नाहीये, कबीर कडक आवाजामध्ये म्हणाला. अनयाने त्याच्या डोळ्यांमध्ये पाहिले. सर, मी फक्त विहानला भाजी चवीसाठी दिली, त्यात एवढं चिडण्यासारखं काय आहे? तुम्हीही माझ्या डब्यातलं जेवू शकता ना? कबीर चकित झाला. मी कशाला तुमच्या डब्यातलं जेवू? कारण सर, मला वाटतं की तुम्हाला जेवणापेक्षा मत्सराची जास्त भूक लागली आहे. अनयाने गालात हसतच उत्तर दिले आणि ती फाईल घेऊन निघून गेली. आणि कबीर तिच्याकडे पाहतच राहिला. दिवसभर ऑफिसमध्ये काम करताना कबीर आणि अनया यांच्यामध्ये नजरांचे खेळ सुरू होते. सकाळी अंधारात घडलेला तो स्पर्श दोघांच्याही मनामध्ये घर करून राहिला होता. संध्याकाळी काम संपल्यानंतर अनया आपल्या घरी पोचली. तिने फ्रेश होऊन चहा घेतला आणि ती बाल्कनीमध्ये उभी राहिली. सकाळी अंधारात कबीरच्या छातीवर डोके टेकवल्याचा तो क्षण आठवून तिचे मन आनंदाने भरून येत होते. तिने आपला मोबाईल काढला. कबीरची अजून थोडी टवाळी करण्यासाठी आणि ऑनलाईन जगामध्ये कबीरला काव्य बनवून उत्तर देताना कसे तडफडावे लागते हे पाहण्यासाठी तिने मेसेज बॉक्स उघडला. अनयाने अगदी जवळीकीचा आवाहनात मेसेज टाईप करायला सुरुवात केली. काव्य, आज ऑफिसमध्ये भयंकर प्रसंग घडला. सकाळी अचानक वीज गेली आणि अंधारामध्ये मी घाबरून थेट कबीर सरांच्या छातीवर जाऊन पडले. काव्य, कबीर सरांनी मला इतक्या घट्ट पकडून ठेवले होते की मला त्यांच्या हृदयाची धडधड स्पष्ट ऐकू येत होती. ते मला सोडायलाच तयार नव्हते. मला वाटत होते की कबीर सरांचा हा कडक स्वभाव फक्त जगाला दाखवण्यासाठीच आहे. आतून ते तुमच्यासारखेच खूप हळवे आणि रोमॅन्टिक आहेत. तुम्ही मला सांगा ना काव्य, त्या अंधारामध्ये कबीर सरांच्या जवळ असताना मला एवढे सुरक्षित का वाटत होते? अनयाने हा मेसेज पाठवला आणि ती ओठांवर हात ठेवून गालातल्या गालामध्ये हसू लागली. तिकडे आपल्या फ्लॅटच्या सोफ्यावर टेकून बसलेल्या कबीरच्या मोबाईलवर नोटिफिकेशन वाजले. कबीरने स्क्रीन उघडली आणि अनयाचा तो मेसेज वाचला. मेसेज वाचताच कबीरची छाती अभिमानाने आणि प्रेमाने फुलून आली. सकाळी एवढ्या संकटातून स्वतःची ओळख लपवल्याचे हे इतके गोड फळ मिळेल असा त्याने विचारही केला नव्हता. पण अनयाने विचारलेला तो प्रश्न कबीरच्या इगोला आणि कवी मनाला स्पर्श करून गेला. कबीरने लगेच टाईप केले, अनया, कारण प्रेम हे प्रकाशामध्ये शब्दांनी सांगायचे नसते, तर अंधारामध्ये स्पर्शाने अनुभवायचे असते. कबीर सरांच्या त्या हृदयाची धडधड ही केवळ तुमच्यासाठी होती. तो स्पर्श खोटा नव्हता. खऱ्या आयुष्यातील या कबीरला आता मनापासून स्वीकारा, कारण आभासी जगातील हा काव्य आता तुम्हाला या वास्तवाच्या प्रेमामध्ये पूर्णपणे सोपवत आहे. अनयाने हा मेसेज वाचला आणि तिचे डोळे चमकले. तिने लगेच रिप्लाय केला, पण काव्य, मला एक सांगा ना, कबीर सर खरोखरच माझ्यावर एवढं प्रेम करतात का? की हा फक्त माझा भ्रम आहे? कारण ऑफिसमध्ये ते पुन्हा अचानक खडूस बॉस बनतात. दुपारी मी विहानला डब्यातली भाजी भरवली म्हणून माझ्यावर तावातावाने ओरडले. तुम्ही कबीर सरांना ओळखता का? ते नक्की काय विचार करत असतील माझ्याबद्दल? कबीरने सोफ्यावरून उठून खिडकीपाशी जात हसून टाईप केले, अनया, तो भ्रम नाही, ते 100% सत्य आहे. आणि राहिली गोष्ट विहानला भाजी भरवण्याची, तर कबीर राजाध्यक्ष तुम्हाला जगातील कोणासोबतही वाटून घेऊ शकत नाही. त्यांची ती जळफळाट हीच त्यांच्या निष्पाप प्रेमाची पावती आहे. ते कडक दिसतात, पण आतून फक्त तुमच्या एका गोड शब्दासाठी भुकलेले आहेत. अनयाने गादीवर लोळत तोंडावर उशी ठेवून मोबाईलवर टाईप केले, अरे वा काव्यजी, तुम्ही तर कबीर सरांचे वकील बनल्यासारखे बोलत आहात. मला तर कधी कधी संशयच येतो. तुम्ही कबीर सरांचे गुप्तचर तर नाही ना? एवढ्या बारकाईने कबीर सरांच्या मनातील जळफळाट तुम्हाला कशी कळते की तुम्ही स्वतःच त्यांच्या जागी राहून विचार करताय? हा मेसेज वाचताच कबीरच्या घशाला क्षणामध्ये कोरड पडली. त्याच्या हातातून फोन सुटता सुटता वाचला. कबीरने घाईघाईने चष्मा नीट केला आणि थरथरत्या बोटांनी सावरून टाईप केले, अहो अनया, असला भयंकर संशय घेऊ नका. मी एक कवी आहे. माणसाचे मन आणि भावना वाचणे हे माझे कामच आहे. कबीर सरांचे डोळे आणि त्यांची तडफड कोणालाही सहज दिसेल. त्यासाठी गुप्तचर व्हायची गरज नाही. तुम्ही विषयांतर करू नका. हे सांगा, अंधारातील त्या स्पर्शानंतर तुमचे मन कबीर सरांकडे झुकले आहे की नाही? अनयाने कबीरची उडालेली ही भंभेरी वाचून रूममध्ये एकटीनेच मोठा हसरा सुरात आणला. तिने मोबाईलवर टाईप केले, झुकले तर आहे काव्य, अगदी मनापासून. कबीर सरांचा तो उबदार स्पर्श, त्यांची ती धडधड, मला वाटते की मला माझं वास्तव सापडलंय. पण तरीही मी कबीर सरांना सहजासहजी सोडणार नाही. जोपर्यंत ते स्वतःहून चष्मा काढून माझ्या डोळ्यांमध्ये पाहून कबुली देत नाहीत, तोपर्यंत मी त्यांची अशीच फिरकी घेत राहणार. काय मग काव्यजी, तुमची मदत लाभेल ना मला कबीर सरांची अजून तडफड वाढवायला? कबीरने अनयाचा हा खोडकर मेसेज वाचला. त्याच्या ओठांवर एक अथांग, पराभूत पण प्रचंड रोमॅन्टिक हसू उमटले. कबीरने आपल्या कवी मनाला आणि प्रेमाला साक्षी ठेवून शेवटी टाईप केले, नक्कीच अनया,
काव्य नेहमीच तुमच्या या खेळामध्ये सोबत असेल, कारण कबीर राजाध्यक्ष जितका तडफडेल तितकेच त्याचे प्रेम अधिक निखरून समोर येईल. आता शांतपणे झोपा आणि उद्याच्या एका नवीन सुंदर दिवसाची वाट पहा. मेसेज सेंड करून कबीरने फोन छातीशी लावला आणि बाल्कनीमध्ये जाऊन उभा राहिला. कबीरची खरी ओळख अजूनही मोठ्या प्रवासासाठी सुरक्षित होती. अनया खऱ्या आयुष्यामध्ये कबीरच्या प्रेमामध्ये पूर्णपणे अडकली होती आणि ऑनलाईन जगामध्ये काव्य बनून तिची फिरकी घेताना कबीर स्वतःच तिच्या प्रेमाच्या पाशामध्ये अधिकच घट्ट बांधला गेला होता.